नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आजपर्यंत आपण तुम्हाला लोणावळ्यातील भरपूर असे टुरिस्ट पॉईंट दाखवलेले आहेत, जसं की मंदिरे, प्रार्थनास्थळे, प्लस मुलांसाठी खेळण्यासाठीचे पॉईंट आहेत। असाच आमचा प्रयत्न आहे की तुम्हाला लोणावळ्यातील जे न पाहिलेले पॉईंट देखील दाखवावेत आणि त्यांनी तुम्हाला त्या पॉईंटबद्दलची चांगली आयडिया भेटावी। तर असंच आज आपण आलेलो आहोत लोणावळ्यातील खूप प्रसिद्ध आणि खूप कमी लोकांना माहीत असलेलं ठिकाण, जे की आहे जयानंद धाम, जे की जैन धर्मियांसाठी खूप आध्यात्मिक असं स्थळ म्हटलं जातं। तुम्हाला आता संपूर्ण मंदिराचा परिसर दाखवून घेतो मी, नक्कीच आवडेल तुम्हाला। मित्रांनो, जयानंद धाम यांच्या कमानीतून आपण आतमध्ये आल्यानंतर उजव्या साईडलाच तुम्ही पाहू शकता, इथे शनी महाराजांचं मंदिर आहे। संपूर्ण संगमरवराच्या दगडामध्ये आहे। मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही श्री घंटाकर्ण महावीर यांचं मंदिर आहे। खूप सुंदर अशी गोल्डन कलरची मूर्ती आहे, खूपच सुंदर, किती छान नक्षीकाम आणि डिझाईन आहे पहा। शनी महाराजांची मूर्ती किती सुंदर आहे पहा। किती सुंदर आहे पहा मित्रांनो, संपूर्ण संगमरवराच्या दगडामधलं मंदिर आहे। इथे तुम्ही पाहू शकता श्री क्षेत्रपाल देव यांचं मंदिर आहे। श्री क्षेत्रपाल देव, किती सुंदर मूर्ती आहे। तर मित्रांनो, हे आहे मेन मुनी सुरवत महाराज यांचं सुंदर असं मंदिर। किती सुंदर आहे, आणि हा पहा सुंदर असा परिसर, काय सुंदर परिसर आहे मित्रांनो, पाहून घ्या। सर्वत्र अशी सुंदर फुलांची झाडं देखील आहेत, छोटे छोटे रोपटं। हे आहे जयानंद धाम यांचं ऑफिस।
बाबा फुल घ्या. थंड पाणी पिण्याची सोय देखील आहे इथे. किती सुंदर आहे पहा मित्रांनो, किती छान पेंटिंग केलेली आहे. आणि प्रत्येक नळ्याला असं बघा फिल्टर होण्यासाठी कपडा देखील लावलेला आहे. मित्रांनो, खरंच खूप शांत आणि सुंदर असा परिसर आहे. खरंच खूप इथे मेडिटेट फील होत आहे. खूप शांत, अजिबात रहदारी नाहीये. चला तर मग आता आपण मंदिराच्या आतून दर्शन घेऊया. खूप सुंदर असा सनसेट होत आहे. आणि आता आम्ही मेन मंदिरात दर्शन घ्यायला जाणार आहे. हे पाहू शकता तुम्ही, हे आहे मेन मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. इथे हँडिकॅप दिव्यांग लोकांसाठी लिफ्ट देखील आहे. चला तर मग आता आतून दर्शन घेऊया आपण. श्री मुनी सुरत स्वामी जैन देरासर. आपण आता मंदिराच्या आत प्रवेश केला आहे. किती सुंदर असं झुमर आहे पहा. किती शांत आणि सुंदर असं मंदिराच्या आतील भागातला परिसर. ही आहे श्री पदम प्रभू यांची मूर्ती. ही आहे श्री वासुपूज्य स्वामी महाराजांची मूर्ती. श्री पद्मावती देवी. श्री शंकेश्वर पार्श्वनाथ जी. या मंदिराच्या सुंदरतेचं कौतुक जितकं करावं तितकं कमीच आहे. खूप सुंदर आहे. खूप संपूर्ण सफेद पांढरे ओरिजिनल संगमरवराचे दगड, त्यात संपूर्ण हे मंदिर बनवलेलं आहे. श्री पद्मावती देवी यांचं मंदिर आहे हे. खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. किती सुंदर गुलाबी लाल अशी साडी दिसते बघा. पद्मावती देवी. इथे श्री लक्ष्मी माँ यांचं मंदिर आहे.
ही देखील खूपच सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. हे आहेत श्री जयानंद सुरी महाराज. श्री मणिभद्रवीर. आणि मित्रांनो हे आहेत श्री नाकोडा भैरवदेव. किती सुंदर मूर्ती आहे मित्रांनो, पहा. हे मंदिर 2 मजल्यांमध्ये बनवलेलं आहे. आता आपण जाणार आहोत पहिल्या मजल्यावरती. लक्ष्मी माँ. काय अद्भुत नजारा आहे मित्रांनो, पहा. सनसेट व्हायला लागलाय. पहिल्या मजल्यावरती आलोय आपण आता. काय सुंदर दृश्य आहे पहा मित्रांनो. चंद्र देखील आलाय आता. 6:30 वाजलेत. हे सरस्वती माचं मंदिर आहे पुढे. सरस्वती माँ. आता आपण मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर चाललो आहोत. दुसऱ्या मजल्यावर श्री नोमिननाथजी यांचं मंदिर आहे. या सुंदरतेचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. काय अद्भुत नजारा आहे मित्रांनो.
श्री गौतम स्वामी यांचं मंदिर आहे पहिल्या मजल्यावरती. मित्रांनो, संध्याकाळच्या 7 वाजलेत. संपूर्ण मंदिर परिसरात लाइटिंग चालू केली आहे. आता काय सुंदर नजारा आहे पहा. आता आरतीचा देखील टाइम झालेला आहे. अनाउन्समेंट होत आहे. आरती का समय हो गया है। आरती का जवाब बोला जाएगा। आता संध्याकाळचे जवळपास मित्रांनो 7:15 झालेले आहेत. इथे सुंदर नजारा आहे पहा मित्रांनो. मित्रांनो, मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर टॉयलेटची देखील सोय आहे. स्वच्छ, नीट, क्लीन. मित्रांनो, जयानंद धाम येथे जेवणाची सोय देखील केली जाते. संध्याकाळी 5 ते सूर्यास्तपर्यंत, म्हणजे जवळपास एक 6-6:30 पर्यंत, जोपर्यंत सूर्य मावळत नाही तोपर्यंत इथे जेवणाची सोय देखील केली जाते. 130 रुपये पर प्लेट आहे. आता संध्याकाळचे 7:30 होत आलेले आहेत. जेवणाची वेळ संपलेली आहे. आशा करतो की मित्रांनो तुम्हाला हा आमचा ब्लॉग आवडलाच असेल जयानंद धामचा. जर का तुम्हाला जयानंद धाम इथे यायचा असेल लोणावळ्यामध्ये, तर याचं लँडमार्क आहे मनशक्ती केंद्राच्या समोर. जर का तुम्ही पुण्याकडून येत असाल तर मनशक्ती केंद्राच्या बरोबर समोर, म्हणजे उजवीकडे. आणि जर का तुम्ही मुंबईकडून येत असाल तर मनशक्ती केंद्राच्या डावीकडे. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.